फार चर्चेला जात आहे तो म्हणजे अनुसूचित जातीचे अ ब क ड नुसार उपवर्गीकरण करणे. या संदर्भात रिपब्लिक सेनेने पहिल्यांदा भूमिका घेतली आणि आम्ही त्याला पूर्ण ताकदीने विरोध करत आहोत. आमचे जिल्हावार मेळावे आणि आंदोलन चालू आहे. सर्व आज या एससी मध्ये 59 जाती आहेत, त्यातल्या 58 जाती एकत्र ते या उपवर्गीकरणाला विरोध करत आहेत. फक्त एका जातीने उपवर्गीकरण मागितलेलं आहे आणि त्याच्यासाठी हे संपूर्ण जे काही चाललेलं आहे हे खरं म्हणजे दुर्दैवी आहे. आमचे जे मातंग बंधू आहेत खरं म्हणजे आतापर्यंत ते आमच्या बरोबर अजूनही आहेत. आणि मला एक इथे मुद्दाम सांगायचं वाटतं की मातंग समाज आज मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकर चळवळीमध्ये सामील होतोय, बौद्ध धर्माची दीक्षा घेतोय आणि त्यामुळे कुठेतरी मातंग समाज आणि आंबेडकरी समाज याच्यामध्ये दुही निर्माण करण्याचा हा अश्लाघ्य प्रकार आहे असं मी समजतो. खरं म्हणजे मातंग समाजासाठी 2003लाच लहुजी वस्ताद याच्या नावाने एक अहवाल म्हणजे एक आयोग निर्माण करण्यात आला होता. त्याचा 2007ला त्याचा अहवाल सुद्धा आला आणि त्याच्यामध्ये जवळपास 57 प्रकारच्या त्यांच्या उन्नतीसाठी वेगळ्या प्रकारे 57 सूचना देण्यात आल्या होत्या. त्याच्यातली एक सूचना उपवर्गीकरणाची होती. बाकी 56 वेगवेगळ्या प्रकारे त्यांना जमीन अलॉट करण्यात यावी, त्यांना घरं द्यावी, त्यांच्या मुलांसाठी खास हॉस्टेल्स द्यावे आणि आमच्या या संपूर्ण 58 ज्या 59 ज्या 58 जाती आहेत त्या सर्व जातींना याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची हरकत नाही. फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की आज अनुसूचित जाती हा एक समूह आहे ज्याने या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्यता झेललेली आहे आणि त्यांच्यामध्ये आपसामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये ही या इथं असणाऱ्या समूहाची एक मानसिकता आणि त्यासाठी आमचा विरोध आहे. त्याचबरोबर या इथं उपवर्गीकरण हे संविधान विरोधी आहे. कलम 46 नुसार राज्यावर असणारी जबाबदारी जर राज्य सरकारने योग्य पार पाडली असती तर अशा पद्धतीने हे उपवर्गीकरणाची गरज पडली नसती आणि हे भारतीय संविधानाच्या 14, 15, 16 कलमाच्या तरतुदीला सरळ भंग होत आहे असं रिपब्लिक सेनेचं मत आहे. त्यामुळं आमचं या इथं असं सांगणं आहे की हे जे चाललेलं आहे हे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामधलं राजकारण पूर्वी सुद्धा आपण पाहिलं असेल, मराठा वर्सेस ओबीसी अशा पद्धतीत करण्यात आलं. आता त्याच पद्धतीने एससी मध्ये असणारं मातंग वर्सेस इतर सर्व जाती अशा पद्धतीचं राजकारण करून आपसामध्ये एससी मध्ये असणाऱ्या जातींमध्ये आपसामध्ये ही ज्या पद्धतीचा क्लेश आणि द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असं आमचं मत आहे. आणि एक आमचं दुसरं की हे जे काही केलेलं आहे याच्यासाठी न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांची कमिटी नेमण्यात आली. त्या कमिटीने सरकारला 1 एप्रिल रोजी अहवाल सादर केला. तो अहवाल अजूनही सरकारने पब्लिश केला नाही आणि तरी सुद्धा त्याच्यावरती हरकती मागवण्यात येतात. म्हणजे महाराष्ट्र सरकार एकंदरीत या बाबतीत पारदर्शक नाही. पर हा अहवाल जेव्हा निर्माण करत असताना न्यायमूर्तीने कुठच्याही जातीच्या कुठच्याही नेत्यांना किंवा त्या समुदायामधले कोणा रिप्रेझेंटेटिव्ह यांना कुठेही विश्वासात घेतलं नाही. त्यामुळे ह्या अहवालाबद्दल कुठली पारदर्शकता नाही. आणि जेव्हा एखादा अहवाल एखाद्या संपूर्ण म्हणजे या देशामधल्या 14 ते 15% लोकांच्या म्हणजे राज्यामधल्या 14 ते 15% लोकांच्या बाबतीत आहे तेव्हा ज्यांच्या बद्दलचा अहवाल आहे त्या सर्व समुदायाच्या नेत्यांना विश्वासात घेऊन या अहवाल तयार करण्याची जबाबदारी आहे. किंवा अशा पद्धतीच्या अनेक जजमेंट सुप्रीम कोर्टाच्या आहेत
की असा कुठचाही अहवाल किंवा असा कुठचाही निर्णय घेताना राज्य शासनाने की हा निर्णय हा त्या जे त्याच्या संबंधित आहे त्या सर्वांना विश्वासात घेऊन त्यांचं रिप्रेझेंटेशन घेऊन आणि नंतरच सादर केला पाहिजे. पण दुर्दैवानं अशा पद्धतीने न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर याने कुठलंही केलेलं कामकाज केलेलं आपल्याला दिसत नाही. त्यामुळं या अहवालामध्ये बिलकुल पारदर्शकता नाही आणि तोच अहवाल लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी 15 दिवसाची मुदत द्यायची आणि नंतर परत 15 दिवसाची मुदत देऊन वाढवायची आणि त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घ्यायला लावायचं. हे खरं म्हणजे महाराष्ट्र सरकार काहीतरी वेगळ्या पद्धतीने दुटप्पी धोरण आखत आहे आणि त्याच्यासाठी तरी सुद्धा आज 50,000च्या वरती या अहवालाविरुद्ध हरकती घेण्यात आलेल्या आहेत. तेव्हा महाराष्ट्र सरकारने या हरकती ज्यांनी ज्यांनी घेतल्या त्यांचा प्रत्येकाचा त्या तिथे बोलून त्यांचं म्हणणं ऐकल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या या अहवालावरती निर्णय घेऊ नये. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की एससी आणि एसटी ला जेव्हा रिझर्वेशन या देशामध्ये संविधानाने दिलं तेव्हा त्यांचं जे पॉप्युलेशन आहे पॉप्युलेशन बेस्ड रिझर्वेशन दिलेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये एससी ला 13% रिझर्वेशन मिळतं तर तेच कर्नाटकामध्ये 15% मिळतं, तेलंगणामध्ये 15% मिळतं. पण ज्या प्रमाणात लोकसंख्या असते त्या प्रमाणामध्ये रिझर्वेशन दिले जातात. त्यामुळं जातीय जनगणना अजूनपर्यंत झालेली नाही. 2026 ला म्हणजे आता ही जातीय जनगणना सरकार करत आहे. जोपर्यंत जातीय जनगणना होत नाही आणि या बाबतीतला अहवाल जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने तुम्ही उपवर्गीकरण करणं योग्य नाही. कारण ही जी आरक्षण दिली आहे मी मगाशी सांगितलं की ते लोकसंख्येनुसार दिलेली आहे आणि त्यामुळं जर करायचंच असेल तर लोकसंख्येनुसार ही आरक्षण तुम्हाला करावे लागते आणि त्यासाठी जातीनिहाय तुमच्या असणाऱ्या म्हणजे तुमच्या जातीचं किती पर्सेंटेज या देश महाराष्ट्रात आहे हे एससी मधल्या तोपर्यंत अशा पद्धतीचं उपवर्गीकरण योग्य नाही. आणि त्यामुळं आमचा याला विरोध आहे की याच्यामध्ये सर्व जे स्टेक होल्डर्स आहेत त्या स्टेक होल्डरना जोपर्यंत विश्वासात घेतलं जात नाही आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही तोपर्यंत सरकारने दडपशाहीने किंवा दादागिरीने असा हा अहवाल मंजूर करण्याचा प्रयत्न केला तर या इथे असणारा संपूर्ण एससी समाज एकत्र येऊन रस्त्यावरची लढाई लढल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आज एससी समूह हा एकत्र आहे. आज आमच्या बरोबर आमचे चर्मकार बांधवांचे प्रतिनिधी सुद्धा आहेत. इतर अनेक समाज आयत्या आम्ही घेतल्यामुळं किंवा आज मातक समाजातले अनेक लोक आमच्या बरोबर आहेत. कारण त्यांना असं वाटतं की ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार अंगीकारला आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या विचारानुसार वागत आहेत त्यांच्या समाजाची उन्नती झालेली आहे आणि त्यामुळं या आमचं असं म्हणणं आहे की आता ही जातीय जी जनगणना होणार आहे त्याच्यानुसार ज्यांची जेवढी संख्या तेवढ्या प्रमाणामध्ये जर तुम्हाला अतिच करायचं असेल तर त्यामध्ये करावं. त्याचबरोबर आमचं सरकारला सांगणं आहे की हे असं सर्व करून समाजामध्ये ते निर्माण करण्यापेक्षा आमच्या मातंग बंधूंसाठी स्पेशल स्कीम राबवावी, त्यांना घरकुलं द्यावी, त्यांना त्यांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी हॉस्टेल्स वेगळे निर्माण करावेत ज्यामध्ये एसटीच्या मुलांना तुम्ही सर्व प्रकारचे म्हणजे युनिफॉर्म इतर राहण्याच्या आणि इतर हॉस्टेलच्या फॅसिलिटी त्या पद्धती द्या आणि त्यांना एका वेगळ्या उंचीवरती घेऊन या. कारण आज तुम्ही जरी आरक्षणाचा मध्ये उपवर्ग केलं आणि त्याच्यामध्ये जर सुटेबल कॅन्डिडेट नसतील तर 3 वर्ष अशा पद्धतीने जेव्हा आरक्षित जागा उपलब्ध होतील आणि त्याच्यामध्ये सुटेबल कॅन्डिडेट नसतील तेव्हा त्या उपरला होतात. म्हणजे तुम्हाला अप्रत्यक्ष पद्धतीनं हे आरक्षण संपवायचं आहे आणि त्यासाठी हे सर्व चालू आहे का असा एससी मध्ये असणाऱ्या सर्व समुदायाचं म्हणणं आहे. तेव्हा आपल्या सर्व या इथून
सरकारला आपल्या सर्व चॅनलच्या वतीने सांगायचं आहे की जे करतायत ते जवळपास महाराष्ट्रामध्ये 15% असणाऱ्या वर्गाच्या विरोधात जाऊन तुम्ही करतात आणि याचे परिणाम दूरगामी परिणाम होणार आहेत। तेव्हा हा निर्णय घेण्याआधी सर्व जाती समूहांना विश्वासात घेणं हे लोकशाहीमध्ये अत्यंत गरजेचं आहे, कारण असाच जो निर्णय आहे तो अत्यंत पारदर्शक असायला हवा आणि त्यामुळं या निर्णयाविरुद्ध कोणीही म्हणजे आज सर्वजण विरोधी आहेत, सर्व 58 जाती विरोधी आहेत। त्यामुळे सरकारनं आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय अशा पद्धतीचा कुठचाही निर्णय घेऊ नये। त्याचबरोबर जनगणनेबद्दल आमचं असं म्हणणं आहे की मागच्या जनगणनेमध्ये बौद्ध झालेल्या लोकांनी फक्त बौद्ध सांगितलं आणि त्यामुळे 45 लाख हे जे बौद्ध धर्मांतरित बौद्ध महाराष्ट्रामध्ये होते ते SC मधून इतर मध्ये घेण्यात आले आणि त्यामुळे SCचं पॉप्युलेशन कमी झालेलं आहे। त्यामुळे आपल्या चॅनलच्या वतीने मी सर्व समस्त SC समूहाला जे बाबासाहेबांच्या विचाराला अनुसरून बौद्ध झालेले आहेत त्या सर्व वर्गाला मी सांगू इच्छितो की आपण आपली ओरिजिनल जी जात आहे पूर्वीच्या काळामध्ये आपण बौद्ध होण्याआधी ती जातीच्या कॉलममध्ये भरावी, मग ते महार सिद्ध महार, मातंग सिद्ध मातंग, चर्मकार ते चर्मकार अशा पद्धतीची आपली जात सांगावी आणि त्यानंतर आपला धर्म जर आपण बौद्ध घेतलेला असेल तर तो सांगावा, जेणेकरून SC ची मागच्या 2011 मधली जनगणनेमध्ये SC ची लोकसंख्या 10% आसपास होती आणि ती खऱ्या अर्थानं SC ची टोटल पॉप्युलेशन महाराष्ट्रातली या जाती जनगणनेमुळे या महाराष्ट्रामध्ये डिस्क्लोज होईल, म्हणजे लोकांना कळेल आणि त्यामुळं मग आपल्याला इतर जे काही तुम्हाला या SC च्या संदर्भामध्ये निर्णय घ्यायचे असतील ते आपण घेऊ शकाल।